सुरत हायवेला जशी गर्दी असत्या तशी गर्दी एक्सप्रेसवेला काहीच नाही. म्हणजे गाडी चालताना किती खुश आनंद असं गाडीतच मावत नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, सुरत हायवे ब्रिजच्या कामामुळे बंद होता हो, त्यामुळे आम्ही डायरेक्ट निघालो एक्सप्रेस मधनं. ही एक्सप्रेस काय अजून चालू झाला नव्हता मित्रांनो, ही ब्रिजच्या कामामुळे सोडले आणि इथं टोल नाका पण एकच चालू आहे, बाकी टोल नाका सगळी बंद आहेत. पण रस्ता सगळा एक नंबर आहे बघा. रस्ता मोकळा दिसला की ड्रायव्हर साहेब आमच्या लगेच मोबाईल बघायला चालू. आधीच बसून बसून कंटाळा येतो, त्यामुळे जरा मोबाईल बघायला लागतो. एकदा का हे एक्सप्रेस झाला, जिथं गुजरातला आपण 3 दिवसात जात होतो तिथं 2च दिवस फक्त. किती जरी लवकर गेलं तरी थांबायला लागते हो ब्रश तेन करायला. गाडी लावली बघा हॉटेलवर, सर्वोत्तम हॉटेलवर थांबलेलो. मस्तपैकी ब्रश तेन केला. संभ्या गाडीला 2 हुक घ्यायची होती, हुक पण घेतली. चहा पिऊन निघालो. ह्यो बादशाह काय बांबू कसला मोठा घेऊन चालला बघा. अर्धा रस्ता काय ह्योच घेऊन चाललाय. कसं आहे, रातभर चालण्यासाठी आपल्या गाडीला तेवढे जेवायला द्यायला लागते हो. सौर्या काय डॉगीडॉन संघ लागला बघा खेळायला. तो भावा खेळत बस म्हटलं तर आमच्या गाडी टाकी फुल्ल करून घेतो. पुढे चारोटीपाशी आल्यावर गणेशदाची मस्तपैकी भेट झाली बघा. त्यांच्याबरोबर जेवलो. कल्लू ढाबा म्हणून आहे, जेवण एक नंबर भेटते बघा. मग काय बसलो बघा गाडी चालवायला. घोडबंदरच्या घाटात नेहमीप्रमाणे गर्दी हाय अशी हाय. मल्ल्या काय दिवसभर गाडीत चाललेला, सौर्या पण चाललेला, त्यामुळे वैतागून झोपून टाकले त्यांनी. मुंबईतनं बाहेर पडताना जरा वाशी मार्गी गेलो. गणेशदा म्हणले ह्यो माझा रूट आहे, तुमच्या रूटने गेल्यावर ढीगभर स्पीड ब्रेकर लागतात. गणेशदाच्या माग आलो बघा खारघरच्या टोल नाक्यावर. तिथं मस्तपैकी रुद्रा बेंच त्यांनी भेटले. तिथनं लगेच निघाल चालू गेलो. जाता जाता रुद्रा गाडीचा मस्तपैकी व्हिडिओ केला बघा. बेंच मित्रांनो व्हिडिओ मध्ये कशी दिसतात सांगा. पहिल्यांदाच आपल्या फोनवरनं बेंचचा व्हिडिओ केलाय बघा. आणि गणेशदाची पण सिग्नल मस्तपैकी घेतली बघा. व्हिडिओ मध्ये कशी दिसतात गाड्या कमेंट मध्ये नक्की सांगा. इथं आम्ही घाटात गाड्या चढवालतो, आमचं डोळं फिरालत. सौर्यानं मस्तपैकी धबधब्याचा व्हिडिओ घेतला बघा. लय भारी दिसालत, नजारा तर टॉप चालता बघा. सौर्याला म्हणलं भावा व्हिडिओ तर एक नंबर काढलायस, चल तुला मस्तपैकी पुलाव राईस खायला घालतो. आलो मस्तपैकी सागर हॉटेलला थांबलो. पुलाव राईस तर चांगला भेटतोय, पण किंमत विचारू नका. 80 रुपयाला एक प्लेट आहे राहू. चला म्हटलं राहू दे, आता घेतल्या तर खाली मान घालून गप कोंबायला लागते तोंडात. फॉलोच्या बटनाला पैसे द्यायला लागत नाहीत बरं का. खाली जा बघा, एकदम फ्री मध्ये आहे, दाबू शकताय.